राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाबाबत केलेलं वक्तव्य ताजं असतानाच त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन बाबासाहेब आंबेडकरांनी 80% समाजावर अन्याय केला असं आव्हाड म्हणाले। आणि म्हणून मी म्हणतो की न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन इथल्या 80% समाजावरती बाबासाहेबांनी अन्याय केला। राम मांसाहारी असल्याच्या वक्तव्यानं तोंड पोळलेल्या जितेंद्र आव्हाडांची वादग्रस्त वक्तव्ये करून वाद ओढून घेण्याची सवय अजूनही केलेली नाही। रामाच्या आहाराचा गैरलागू मुद्दा जितेंद्र आव्हाडांनी उगाचच उकरून काढला होता। आता जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य करून पुन्हा एकदा वादाला तोंड फोडलं। बाबासाहेबांनी न्याय व्यवस्थेत आरक्षण ठेवायला पाहिजे होतं, पण त्यांनी तसं न करून 80% लोकांवर अन्याय केल्याचं आव्हाड म्हणाले। तुमचं सगळं आयुष्य संविधानात बनवलं गेलं ना, यू आर कॉमन बिफोर द लॉ, हे झालं असतं का अर्थात। आणि म्हणून मी म्हणतो की न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन इथल्या 80% समाजावरती बाबासाहेबांनी अन्याय केला। हे खूप धाडसी स्टेटमेंट आहे, पण ठीक आहे, चालतं, माझा विचार आहे। आय एम नॉट कॉन्ट्राडिक्टिंग एनिथिंग, आय एम जस्ट सेइंग की इट वॉज आवर राईट। बोलून गेल्यानंतर आपण काय बोलून गेलो याची जाणीव जितेंद्र आव्हाडांना झाली असावी। त्यांनी आपण बाबासाहेबांबाबत तसं काही बोललोच नसल्याचा दावा केला। नाही, मी असं कुठेही म्हटलेलं नाही। तुम्ही ऑन रेकॉर्ड तपासून बघा, तुम्हीच होतात तिथे। नाही, मी असं कुठेही म्हटलेलं नाही। तुम्ही ऑन रेकॉर्ड तपासून बघा, तुम्हीच होतात तिथे। आव्हाडांच्या या वक्तव्यानं सत्ताधाऱ्यांच्या हाती आयतं कोलीतच मिळालंय। आव्हाडांचा बोलविता धनी कोण आहे असा सवाल आता या निमित्तानं विरोधकांनी उपस्थित केला। हे जे बोलतात, समजा ज्यांच्या विरुद्ध ते बोलतात, तर मला वाटतं की यांचा बोलता धनी कोणीतरी वेगळा असेल आणि फक्त तोंड यांचं असतं, पण बोलणारा दुसराच असतो, असं मला राजकारणी म्हणून, मंत्री म्हणून त्यांना नम्र विनंती आहे का पुढे असे विधान करू नये की ज्यांच्यामुळे राज्याची आणि देशाची कायदा व्यवस्था बिघडू शकते। शरद पवार गटाचे मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस नेत्यांनीही आव्हाडांची बाजू घेण्यास नकार दिला। जितेंद्र आव्हाडांचा तो विचार असेल, पण बाबासाहेबांनी जी घटना दिलेली आहे त्यामध्ये बाबासाहेबांनाही माहिती होतं की तिथं ज्युडिशियरीमध्ये द्यावं की न द्यावं, म्हणून आता ती घडलेली जी घटना आहे त्याच्याविषयी मी भाष्य करणं बरोबर नाही। ज्या वक्तव्यानं वाद होईल हे माहिती असतानाही आव्हाड मुद्दाम तशीच वक्तव्य करताना दिसतात। आव्हाडांच्या या वक्तव्यानं त्यांच्या पक्षावर सारवासारव करण्याची वेळ येते। आव्हाडांना मात्र त्याबाबत खेदखंत काहीच होताना दिसत नाही। आव्हाड पुन्हा नव्या जोमानं नवे वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी तयार असतात। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।